नमस्कार, स्वागत आहे आपल्या ऍडव्होकेट नरेंद्र माधव या चॅनलवरती। आज आपण महिलांविषयक होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भातील जे कायदे आहेत त्या अनुषंगाने बोलणार आहोत। सर्वप्रथम महिलांचे कायद्याची एक सिरीज आपण आजपासून चालू करत आहोत। ह्या अनुषंगाने महिलांच्या संदर्भातील जेवढे कायदे आहेत त्याचा अभ्यास आपण या मालिकेमध्ये करणार आहोत। सर्वप्रथम कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा 2005 च्या अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत। डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005 ह्या अनुषंगाने आपण आज आपली भूमिका आणि कायदेविषयक असणारी त्या अनुषंगाने तरतूद ह्या सगळ्यांचा विचार आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। चॅनल आपल्याला आवडत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण आपल्या लाईक आणि सबस्क्राईब करण्यामुळे आपल्यापर्यंत कायदेशीर घडामोडींचा संपूर्ण अभ्यास आणि संपूर्ण जाणीव जागृती आपल्यापर्यंत होईल ही अशी आशा आपल्याकडून व्यक्त करूयात। आणि तुम्ही नक्कीच मोठ्या पद्धतीने लाईक कराल, सबस्क्राईब कराल अशी अपेक्षा आहे। तर चला आज बोलूयात कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा 2005 म्हणजे काय आणि कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा 2005 मध्ये कोणकोणत्या गोष्टीचा विचार केला जातो ते बघूयात। तर आता कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय हे सर्वप्रथम आपण बघूयात की कौटुंबिक हिंसाचार कशाला म्हणतात, कोणत्या गोष्टीमध्ये कौटुंबिक हिंसाचार होतो आणि त्यामध्ये महिलांचा अनुषंगाने कौटुंबिक हिंसाचार कसा असावा हे आपण आता जाणून घेऊयात। महिलांवर होणाऱ्या कौटुंबिक छळास प्रतिबंध करण्यासाठी 2005 मध्ये कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा 2005 आला आणि तो लागू झाला 26 ऑक्टोबर 2006 पासून तो संपूर्ण भारतभर लागू करण्यात आला। तर उद्देश असा आहे की स्त्री पुरुष समानता असावी, महिलांवरती होणारे अत्याचार कमी व्हावेत आणि महिलांच्या मनामध्ये मोठ्या पद्धतीने जी काही कायद्यांची जाणीव जागृती व्हावी आणि त्यांना समानतेची वागणूक ह्या समाज व्यवस्थेमध्ये निर्माण व्हावी हा उद्देश घेऊन कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा 2005 हा लागू करण्यात आला आहे। हा याचा मुख्य उद्देश आहे। वास्तविक स्त्री ज्या परिवारासोबत राहते ना, त्या परिवारासोबत राहत असणारा मग नवरा असेल त्या नवऱ्याकडून तिला छळ होत असतो आणि त्या नवऱ्यांकडून होणाऱ्या छळामुळे महिला कौटुंबिक हिंसाचार कायद्याद्वारे न्यायदंड अधिकाऱ्याकडे त्यापासून संरक्षण मागू शकते। थोडक्यात काय तर पीडित महिला व तिच्या सोबत असणाऱ्या मुलांच्या निवासासाठी घर अधिकारांचा, तिच्या सुरक्षिततेचा, आर्थिक संरक्षणाचा आदेश न्यायदंडाधिकारी ह्या कायद्यान्वये देऊ शकतो। म्हणजेच काय तर मुख्य उद्देश जो आहे ह्या कायद्यांचा, तर ज्या परिवारासोबत स्त्री राहते, ज्या नवऱ्यासोबत स्त्री राहते, तिचा छळ या पुरुषाकडून किंवा त्या नवऱ्याकडून होत असेल तर ती महिला कौटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये न्यायदंडाधिकाऱ्याकडे संरक्षण मागू शकते। थोडक्यात काय तर पीडित महिला व तिच्यासोबत असणाऱ्या मुलांच्या निवासाचा किंवा घर अधिकाराचा व तिच्या सुरक्षिततेचा, आर्थिक संरक्षणाचा आदेश न्यायदंडाधिकाऱ्याकडे देऊ शकतो। कौटुंबिक छळापासून शारीरिक, लैंगिक, आर्थिक, तोंडी तसेच भावनिक अत्याचार असोत महिलांना याविरुद्ध न्याय मागता येते। तर कौटुंबिक हिंसाचारामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात हे पहिल्यांदा जे काही अत्याचार आहेत त्या अत्याचारात कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय आणि ती कोणत्या प्रकारचे असतात, त्यामध्ये शारीरिक हिंसा आली, त्याचबरोबर नंबर 2 ला मानसिक म्हणजेच भावनिक हिंसा आली, त्याचबरोबर नंबर 3 ला आर्थिक हिंसा आली आणि त्यानंतर लैंगिक हिंसा। ह्या सगळ्या हिंसेचा आपण ह्या ठिकाणी आता आढावा घेणार आहोत। तर कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय हे आपण तर सर्वप्रथम पाहूयात। कौटुंबिक हिंसाचार म्हणजे शारीरिक छळ, शाब्दिक छळ, लैंगिक किंवा मानसिक किंवा आर्थिक छळ, हुंडा किंवा मालमत्ता देण्यासाठी महिलेला सतत अपमानित करणे किंवा त्या महिलेला शिवीगाळ करणे, विशेषतः अपत्य नसल्यामुळे किंवा अपत्य होत नाही म्हणून तिला शिवीगाळ करणे, रागवणे, तिला धमकावणे, त्रास देणे, दुखापत करणे, जखमी करणे किंवा पीडित महिलेचा जीव धोक्यात येईल अशा पद्धतीचे कृती करणे, तिच्या नातेवाईकावर तसेच तिच्या नातेवाईकावर आर्थिक छळ करणे म्हणजेच महिलेला स्वतःचे उत्पन्न, स्त्रीधन, मालमत्ता किंवा इतर आर्थिक व्यवहार किंवा तिच्या हक्काच्या कोणत्याही मालमत्तेपासून तिला वंचित करणे, तिला घराबाहेर काढणे या सर्व बाबींचा कौटुंबिक हिंसाचार म्हटले जाते। हे कौटुंबिक हिंसाचारामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात। त्यामध्ये पहिली गोष्ट आहे की शारीरिक छळ म्हणजे काय किंवा शारीरिक छळामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात हे आता आपण पाहूया। तर मारहाण करणे, तोंडात मारणे, चापट मारणे, मोठ्या तडाखा देणे किंवा चावणे, लाथ मारणे, बुद्धा मारणे, बुक्की मारणे, ढकलणे, जोराचा धक्का देणे,
की कोणत्याही पद्धतीने शारीरिक दुखापत करणे किंवा वेदना देणे ह्या सर्व बाबी शारीरिक छळामध्ये येतात. ही शारीरिक छळाची जी व्याख्या आहे त्या व्याख्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात, ज्या महिलेला शिवीगाळ करणे, त्याचबरोबर मारहाण करणे, तोंडात मारहाण करणे, चापट मारणे, त्याचबरोबर तिला इतर कोणत्याची शारीरिक वेदना होतील, या सगळ्या गोष्टी शारीरिक छळामध्ये येतात. आता त्यानंतर आपण सगळ्यात महत्वाचं की लैंगिक छळ जे आपण बघूयात की लैंगिक अन्याय किंवा लैंगिक अत्याचार म्हणजे काय, की लैंगिक अत्याचारामध्ये जबरदस्तीने समागम करणे, सेक्स करणे किंवा अश्लील फोटो काढणे, विभत्स कृत्य करणे किंवा जबरदस्ती करायला लावणे, महिलेची समाजामध्ये कुठेतरी नाचक्की होईल किंवा तिची समाजामधील प्रतिष्ठा कमी होईल अशा पद्धतीची एखादी कृती करणे, अश्लील चाळे करणे किंवा स्त्रीची बदनामी करणे, ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा लैंगिक छळामध्ये येतो. बऱ्याच पुरुषांना माहिती नसतं की समागम जबरदस्तीने करणं किंवा सेक्स जबरदस्तीने करणं हे सुद्धा लैंगिक छळाचा एक प्रकार आहे, हे लक्षात घेणं अपेक्षित आहे. तोंडी किंवा भावनिक छळ किंवा मानसिक छळ, आता ह्या अनुषंगाने आपण बोलूयात की मानसिक छळ म्हणजे काय. तर मानसिक छळमध्ये वाईट नावाने बोलवणे किंवा चरित्राबद्दल सतत संशय घेणे किंवा मुलगा झाला नाही किंवा मुलबाळ होत नाही म्हणून हिणवून वागणे किंवा त्याबद्दल अपमान करणे, महिलेला किंवा तिच्या ताब्यात असलेल्या मुलाला किंवा अपत्याला शाळेमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये न जाऊ देणे किंवा इतर शैक्षणिक संस्थेमध्ये जाण्यापासून त्या महिलेला मज्जाव करणे, तिला नोकरीला जाण्यापासून मज्जाव करणे, त्याचबरोबर तिला इथं ऑफिशियल जे काम आहे त्या ऑफिशियल कामामध्ये जाऊ देण्यापासून सतत तिला रोखणे, ह्या गोष्टीचा तोंडी किंवा मानसिक जो अत्याचार आहे त्यामध्ये ह्या गोष्टीचा उल्लेख येतो. त्याचबरोबर यामध्ये नेहमीच्या कामासाठी जी महिला घराच्या बाहेर जात असेल त्या नेहमीच्या कामासाठी महिलेला घराच्या बाहेर जाण्यापासून रोखणे, त्याचबरोबर महिलांच्या कोणत्या व्यक्तीबद्दल बरोबर भेटण्यास मज्जाव करणे, इतर कोणत्या व्यक्तीसोबत ती जर बाहेर भेटत असेल तर त्यापासून सुद्धा मज्जाव करणे, महिलेच्या पसंतीच्या व्यक्तीबरोबर विवाह करण्यास मज्जाव करणे, एखादी अविवाहित मुलगी घरात असेल आणि ती तिच्या पसंतीच्या व्यक्तीबरोबर विवाह करण्यास जर मज्जाव करत असेल तर तो सुद्धा मानसिक अत्याचारामध्ये तो भाग येतो. त्याचबरोबर तिच्या मर्जीनुसार इतर व्यक्तीसोबत तिचा विवाह लावून देणे किंवा पसंत नसणाऱ्या व्यक्तीसोबत तिचा बळस विवाह लावून देणे हा सुद्धा मानसिक अत्याचारामध्ये किंवा भावनिक अत्याचारामध्ये उल्लेख येतो. ह्या गोष्टीचा आपण आढावा या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक अत्याचार म्हणजे काय किंवा आर्थिक अत्याचाराची व्याप्ती आता आपण बघणार आहोत की आर्थिक अत्याचार कशा पद्धतीने असतो. तर आर्थिक अत्याचारामध्ये सर्वप्रथम हुंड्याची मागणी करणे किंवा महिलेला किंवा तिच्या मुलांचे पालन पोषण करण्यासाठी पैसे न देणे, त्याचबरोबर महिलेला किंवा तिच्या मुलाला अन्न, वस्त्र, निवारा किंवा औषध इत्यादी गोष्टी न पुरवणे, हे सुद्धा आर्थिक अत्याचारामध्ये येतं. त्यामुळेच एखाद्या महिलेला नोकरी करण्यापासून मज्जाव करणे किंवा नोकरीत जाण्यापासून अडथळा निर्माण करणे किंवा नोकरी करण्यास सहमती न देणे किंवा त्या महिलेच्या पगारातून किंवा ती जर महिला नोकरदार नसेल तर तिला तिच्या रोजगारातून पैसा काढून घेणे किंवा रोजगार तिचा वापरण्यास मज्जाव करणे किंवा तिचा रोजगार वापरण्यास परवानगी न देणे किंवा इतर राहत असलेल्या घरापासून ती जी महिला जे घरात राहत असेल त्या घरापासून तिला हकलून देणे, घराच्या बाहेर काढणे आणि तिला अडथळा निर्माण करणे, इतर आर्थिक गोष्टी ती कमाई करत असेल तर त्या आर्थिक गोष्टीपासून तिला रोखणे, घरातील इतर वस्तू वापर करून देण्यापासून तिची मज्जाव करणे, घरातल्या स्वयंस्व गोष्टी ती वापर करायचा नाही, ह्या पद्धतीनं तिचं रोखणं, हे सुद्धा आर्थिक अत्याचारामध्ये गोष्टी येतात. हे आपण ह्या ठिकाणी लक्षात घेतलं. त्याचबरोबर एखादी महिला जर भाड्याच्या खोलीमध्ये राहत असेल तर तिचं भाडं सुद्धा नवरा भरत नसेल तर ते सुद्धा आर्थिक अत्याचारामध्ये येतं, हे या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं. भारतीय संविधानामध्ये कलम 14 नुसार काही समानता दिलेली आहे की भारतीय राज्यघटनेतील कलम 14 नुसार भेदभावापासून मुक्ती हा एक फार महत्वाचा घटक या ठिकाणी महिलांनी लक्षात घ्यायला पाहिजे की भारतीय राज्यघटनेतील कलम 14 आणि 15 फार महत्वाचे आहेत. कलम 14 नुसार कोणत्याही व्यक्ती भेदभावापासून मुक्ती, जात, धर्म, पंथ, त्याचबरोबर स्त्री पुरुष भेदभाव हा सुद्धा म्हणजे कुठल्याही प्रकारचा भेदभाव रोखण्यासाठी कलम 14 आर्टिकल 14 हा महत्वाचा रोल प्ले करतो. त्याचबरोबर कलम 15 जो आहे त्यानुसार स्त्री पुरुष समानता,
या कलम 15 नुसार सांगतं, हे सुद्धा बऱ्याच महिलांनी लक्षात घ्यायला पाहिजे की भारतीय राज्यघटनेतील कलम 15 नुसार स्त्री आणि पुरुष यांना समान हक्क त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेतील कलम 21 जो आहे राईट टू लाईफ, ज्याला आपण म्हणूयात की आर्टिकल किंवा कलम 21 नुसार जीवित व स्वातंत्र्याचे संरक्षणाचा अधिकार त्या ठिकाणी प्रत्येक महिलेला दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर स्त्री राहत असलेले घर विकण्यास प्रतिबंध करण्यास सुद्धा या ठिकाणी अधिकार त्या ठिकाणी करण्यात आले की एखादी स्त्री एखाद्या घरात नवऱ्यापासून भांडणं झाल्यामुळे ती वेगळी राहत असेल आणि ते घर जर नवऱ्याचं असेल आणि ते घर तो नवरा जर विकत असेल तर ते घर विकण्यापासून ती स्त्री प्रतिबंध करू शकते. ही सुद्धा कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 नुसार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर आपण भारतीय राज्यघटनेतील कलम 14, 15 आणि 21 उल्लेख केला. त्याचबरोबर सीआरपीसी क्रिमिनल प्रोसिजर ऍक्ट, ज्याला क्रिमिनल प्रोसिजर कोड आपण म्हणूयात, तो क्रिमिनल प्रोसिजर कोडचे सीआरपीसीचं कलम 125 मध्ये पोटगीचा अधिकार देण्यात आलेला आहे की पोटगीमध्ये सुद्धा महिलांना आर्थिक अधिकार त्या ठिकाणी देण्याचा तरतूद सीआरपीसीचं कलम 125 त्या अनुषंगाने केलेला आहे. त्याचबरोबर वैद्यकीय उपचारासाठी खर्च सुद्धा महिला तिच्या नवऱ्याकडनं पतीकडनं मागू शकते. त्याचबरोबर मानसिक शारीरिक जर छळ तिचा झाला असेल तर त्या अनुषंगाने कंपन्सेशन नुकसान भरपाई सुद्धा स्त्री मागू शकते. आयपीसीचं कलम 498A म्हणजे की पोलिसांमध्ये तक्रार करता येतो. 498 ज्याला आपण म्हणूयात की 498 नुसार पोलिसांमध्ये तक्रार करता येते महिलांना जर कौटुंबिक हिंसाचार का झाला असेल तर. त्यानंतर आता आपण या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट येते की सीआरपीसीचं 125 जे आहे पोटगी मागते ती अतिरिक्त पोटगीची सुद्धा तरतूद त्यामध्ये करण्यात आलेली आहे की पोटगी जे आपण उल्लेख केला तर जनरल पोटगी ज्याला आपण मेंटेनन्स असं म्हणतो आणि दुसरं आहे की अतिरिक्त पोटगी जी आहे की ज्याला आपण कायद्याच्या भाषेमध्ये मेंटेनन्स प्लस आणि त्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टीचा मागणी आपण न्यायालयाकडे करू शकतो आणि स्वतःच्या किंवा त्या महिलेच्या खर्चासाठी किंवा त्याच्या अपत्याच्या खर्चासाठी सुद्धा पोटगीची तरतूद 125 अंतर्गत करण्यात आलेली आपल्याला पाहिले. इंट्रीम मेंटेनन्स सुद्धा हा त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मेंटेनन्स बरोबर इंट्रीम मेंटेनन्स सुद्धा त्या ठिकाणी महिला मागू शकते. त्याला अतिरिक्त पोटगी असं सुद्धा म्हणता येतं. दाद कोणाकडे मागायचे हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे की जी महिला पीडित आहे तिने दाद कोणाकडे मागायचं. तर या कायद्याअंतर्गत कौटुंबिक हिंसाचाराने पीडित जी महिला आहे ती महिला या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्याकडे दाद मागू शकते. जे की स्त्री संरक्षण अधिकारी आहेत बऱ्याच ठिकाणी ते स्त्री संरक्षण अधिकाऱ्यांच्याकडे ती दाद मागू शकते. पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनाकडे ती दाद मागू शकते किंवा इतर काही सेवाभावी संस्था ज्या आहेत त्या सेवाभावी संस्था ज्या आहेत त्या सेवाभावी सेवा पुरवणाऱ्या सेवाभावी संस्थांकडे सुद्धा ती स्त्री दाद मागू शकते. किंवा न्यायदंडाधिकारी ज्याला आपण कोर्ट म्हणूयात की न्यायदंडाधिकारी सुद्धा ती स्त्री तोंडी किंवा लेखणीद्वारे किंवा तोंडी किंवा लेखी ह्याद्वारे तक्रार ती न्यायदंडाधिकारीकडे करू शकते. आता यामध्ये कोण दाद मागू शकतो तर सर्वप्रथम ह्या ठिकाणी दाद आपण कुठे मागायची हे पाहिलं. आता ह्या ठिकाणी आपण कोण दाद मागू शकतो आणि कोण दाद नाही मागू शकत हे आपण आता पाहूयात. सर्वप्रथम दाद कोण मागू शकतं तर कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 अंतर्गत पीडित पत्नी नवऱ्याविरुद्ध दाद मागू शकते. त्याचबरोबर सासू सुद्धा दाद मागू शकते. बऱ्याच लोकांना हे माहित नसते की सासू कुठे दाद मागू शकते तर सासू तिच्या सुनेच्या विरोधात सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005 ह्या अंतर्गत दाद मागू शकते, तक्रार करू शकते. त्याचबरोबर बहीण मागू शकते, मुलगी मागू शकते. अविवाहित स्त्री असेल घरातील ती तिच्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन सुद्धा ती या ठिकाणी दाद मागू शकते. अविवाहित मुलगी असेल किंवा बहीण असेल किंवा एखादी आई असेल, आई सुद्धा आपल्या मुलाच्या विरोधामध्ये जो मुलगा सक्षम आहे आणि तो तिचं पालन पोषण करण्याची जबाबदारी सक्षम पद्धतीने वागू शकत असेल तर आई सुद्धा त्या मुलाच्या विरोधामध्ये कौटुंबिक हिंसाचार 2005 अंतर्गत दाद मागू शकते. त्याचबरोबर विधवा जी आहे त्या घरातील एखादी विधवा स्त्री असेल तर ती सुद्धा त्या विधवा असणारी स्त्री सुद्धा त्या घरातील व्यक्तींच्या विरोधामध्ये जे काही मानसिक शारीरिक छळ झाला असेल तर त्या अनुषंगाने सुद्धा ती तक्रार मागू शकते. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट अनुषंगाने सांगण्यात आले पाहिजे की लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणारी मुलगी सुद्धा कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत दाद मागू शकते. सध्याच्या काळामध्ये बऱ्याच तरुणींना हे माहिती नाहीये की लिव्ह इन रिलेशनशिप जी आहे तिला कायदेशीर मान्यता सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने दिली असल्या कारणाने
लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असणारी जी मुलगी आहे, जी गर्लफ्रेंड आहे, ती तिच्या बॉयफ्रेंडच्या विरोधात जाऊन सुद्धा कौटुंबिक हिंसाचार जो कायदा आहे त्या कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याच्या अनुषंगाने कोर्टामध्ये दाद मागू शकते। त्याचबरोबर 18 वर्षाखालील जे मुले आहेत ते त्यांच्या पॅरेंट्स किंवा आई वडील आहेत, ते आई वडील त्या 18 वर्षाखालील मुलांची सांभाळ करत नसेल तर त्या 18 वर्षाखालील असलेलं मूल सुद्धा त्यांच्या आई वडिलांच्या विरोधात जाऊन कौटुंबिक हिंसाचार ह्या कायद्याअंतर्गत दाद मागू शकतो। किंवा पोटगीचा जो अधिकार आहे तो 18 वर्षाखालील मुलांना सुद्धा आहे की 18 वर्षाखालील मुलं जे आहेत ते 125 खाली भरण पोषण करण्यासाठीचा जो आहे तो दाद वडिलांच्या आई वडिलांच्या विरोधात कोर्टासमोर जाऊन मागू शकतात। तर मित्रांनो, आज आपण महिला प्रतिबंधक जे महत्वाचे कायदे आहेत त्या कायद्याच्या अनुषंगाने बोललो आहोत। त्यामध्ये कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, महिलाचे जे इम्पॉर्टंट कायदा आहेत त्याच अनुषंगाने आपण आज या ठिकाणी बोललो आहोत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब कराल अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आणि थांबतो। धन्यवाद।